आपल्या कुटुंबातील कोणावरती किंवा आपल्या स्वतःवरती एखादं तंत्र झालेलं आहे, एखादी बाहेरची बाधा आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत, ते आपण स्वतःहून कसं ओळखायचं हा प्रश्न मला बऱ्याच वेळा विचारला जातो. तर याचं उत्तर आज आपण बघूया. ज्या व्यक्तीवरती किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवरती जर तंत्रक्रिया, बाहेरच्या बाधा किंवा इतर काही गोष्टी झाल्या असतील तर अशा लोकांचा स्वभाव अचानकपणे बदलतो. नेहमी हसत खेळत किंवा सदा खुश राहणारी व्यक्ती अचानकपणे शांत होऊन जाते. नेहमी कुटुंबातील आणि बाहेरच्या व्यक्तींबरोबर मिळून मिसळून हसून खेळून राहणाऱ्या व्यक्तीला आता अचानकपणे एकटेपणा आवडू लागतो. ज्या लोकांवरती तंत्रक्रिया, बाहेरच्या बाधा किंवा इतर गोष्टी झाल्या असतील त्यांना आता कोणाशीही जास्त बोलणं आवडत नाही, घराच्या बाहेर जाऊ वाटत नाही, अगदी आपल्या रोजच्या कामावर, नोकरीवर जाणं सुद्धा ही लोक टाळू लागतात. अशी लोक देवपूजा, देवकार्य यांच्यापासून लांब राहणं पसंत करू लागतात. ज्या लोकांवरती या क्रिया झाल्या असतील अशी लोक सूर्यप्रकाशात जाणं टाळू लागतात. अगदी घरात जरी रिकाम्या एखाद्या खोलीत बसली असतील तरी ही लोक लाईट लावणं पसंत करत नाहीत. सतत एक प्रकारचे निगेटिव्ह विचार डोक्यामध्ये येत राहतात. यातच जर खाण्यापिण्यातून जर तंत्रबाधा झाली असेल, बाहेरची बाधा झाली असेल तर अशा लोकांना थोड्या थोड्या वेळाने पोटात दुखणे किंवा पोटात गोळा आल्यासारखं वाटणं सुरू होतं आणि चालताना त्यांचे तळपाय आणि तळपायाच्या वरील भाग हा खूप दुखू लागतो. या लोकांना दिवसभर खूप झोप येत राहते. दिवसभर एक प्रकारचा आळस शरीरात भरल्यासारखा वाटतो. पण सूर्यास्तानंतर जसजशी रात्र वाढत जाईल तसतसं या लोकांना शरीरामध्ये एखाद्या ऊर्जेचा संचार झाल्यासारखं वाटतं आणि यांचं शरीर आणि मन द्विगुणित वेगाने काम करू लागतं. ज्यांच्यावरती तंत्रक्रिया, बाहेरच्या बाधा किंवा इतर काही क्रिया झाल्या असतील अशा लोकांना पहाटे 3 पर्यंत झोप येत नाही. पहाटे 3च्या आसपास यांना झोप लागते आणि झोपेत स्वप्नामध्ये यांना आपलेच आप्तस्वकीय, मित्र किंवा ओळखीचे लोक जे आता या जगामध्ये नाही ते सतत दिसत राहतात. तर ही आहेत आपल्यावरती किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवरती झालेल्या तंत्रक्रियाची काही प्रमुख लक्षणं. यांच्याबद्दल मी माझ्या पेजवरच्या इतर व्हिडिओमध्ये सुद्धा भरपूर माहिती दिलेली आहे. तसेच या तंत्रबाधांमधून बाहेर पडण्यासाठीचे करावयाचे उपाय यांच्याबद्दल सुद्धा माझ्या पेजवरती प्रत्येक व्हिडिओमध्ये भरपूर माहिती मी दिलेली आहे, उपाय दिलेले आहेत. आपण त्यातील कोणताही उपाय करून पाहू शकता, कारण याचा लाभ आणि अनुभव आपल्या पेजवरच्या अनेक फॉलोअर्सने घेतलेला आहे. तसेच आपल्याला प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायचं असेल तरी सुद्धा आपण स्क्रीनवरती दिलेल्या श्री चक्र उपासना केंद्राच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून आमच्याशी संपर्क साधू शकता. फक्त प्रत्यक्ष आणि वैयक्तिक मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्हाला आपल्या पेज बायोमध्ये असलेल्या नियम, वेळ आणि फी वरती लक्ष द्यावं लागेल. आपल्या श्रीचक्र उपासना केंद्राच्या पेज बायोमध्ये दिलेली फी आणि वेळ चेक करूनच आपल्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाचा वेळ ठरवून घ्यावा.